गृहमंत्र्यांच्या आदेशांना हरताळ, मनोरी गोराई किनारपट्टीवर बेकायदा बांधकामांचा नवा सुळसुळाट। मुंबईत विशेष प्रतिनिधी, केंद्रीय गृहमंत्री माननीय श्री अमित शहा यांनी कलेक्टरच्या जमिनीवर उभारलेल्या 49 बेकायदा रिसॉर्ट्स व मॅंग्रोव्हच्या विध्वंसाबाबत कठोर निर्देश दिले असतानाही मुंबईच्या मनोरी गोराई उत्तम किनारपट्टी परिसरात बेकायदा बांधकामांचा धंदा खुलेआम सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे। विशेष म्हणजे सध्या 70हून अधिक नव्या ठिकाणी कथितपणे नव्याने बेकायदा बांधकामे सुरू आहेत। सूत्रे व उपलब्ध विभागीय अहवालानुसार हे संपूर्ण बेकायदा बांधकाम रॅकेट बीएमसीचे कनिष्ठ अभियंता जगसुहास धूळपाणी मुकादम विठ्ठल राठोड यांच्या माध्यमातून चालवले जात असल्याचा आरोप आहे। या कारवायांना कथितपणे नवनिर्वाचित नगरसेवक शिवा शेट्टी यांचे राजकीय संरक्षण लाभत असल्याचेही बोलले जात आहे। राजकीय आशीर्वादामुळे कायदे, पर्यावरणीय नियम व सरकारी आदेशांना पायदळी तुडवले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे। मॅंग्रोव्ह व दलदलीच्या जमिनीवर बुलडोझर, या भागात मॅंग्रोव्हची कथा करून व दलदलीची जमीन बुजवून बंगल्यांची, रिसॉर्ट्सची, कमर्शियल गाड्यांची तसेच निवासी संकुलांची उभारणी केली जात आहे। अग्निशमन विभागाने सादर केलेल्या अहवालात कलेक्टरच्या जमिनीवरील बेकायदा बांधकामे व पर्यावरणीय नुकसान याची स्पष्ट नोंद असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती दिवसेंदिवस अधिक भयावह होत चालली आहे। व्हिजिलन्स विभागाची पाहणी, अहवाल दडपण्याची भीती। गेल्या आठवड्यात बीएमसीच्या व्हिजिलन्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी विविध बांधकाम स्थळांची पाहणी करून वरिष्ठांच्या आदेशानुसार अहवाल सादर केला आहे। मात्र हा अहवालही इतर प्रकरणांप्रमाणे फाईलीतच गाडला जाईल अशी भीती स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे। 830 बंगल्यांवर सेट चौकशी सुरू, तरीही नवे बेकायदा साम्राज्य। एका बाजूला बनावट असेसमेंटच्या आधारे उभारलेल्या 830 बंगल्यांप्रकरणी सेट चौकशी सुरू असून आतापर्यंत अर्धा डझनहून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे आणि अनेक माजी नगरसेवक व सरकारी कर्मचारी चौकशीच्या रडारवर आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला प्रभावशाली राजकीय पाठबळ असलेले काही सरकारी कर्मचारी कथितपणे नव्या बेकायदा बांधकामांना मोकळे रान देत आहेत असा गंभीर आरोप होत आहे। कोट्यवधींचा व्यवहार, कारवाई केवळ दिखावा। या संपूर्ण बेकायदा बांधकाम रॅकेटमध्ये कोट्यवधी रुपयांचा व्यवहार झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। प्रकरण उजेडात येतात नोटिसा, सिलिंग किंवा कागदी कारवाईचा दिखावा केला जातो, मात्र काही काळानंतर पुन्हा बांधकामे जोरात सुरू होतात। प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह। जेव्हा देशाचे गृहमंत्री स्वतः मॅंग्रोव्ह नाश व बेकायदा बांधकामांवर कठोर भूमिका घेत आहेत, तेव्हा मनोरी गोराई उत्तम परिसरात कायदा नेमका कोणाच्या इशाऱ्यावर गप्प बसला आहे? पर्यावरणाच्या किंमतीवर काही मोजक्या रसुखदारांचे खिसे भरले जात आहेत का, असा थेट सवाल उपस्थित होत आहे। आता जनतेचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहे की प्रशासन व सरकार केवळ कागदी कारवाईपुरती मर्यादित न राहता या कथित दोषींवर खरोखरच ठोस व निर्णायक कारवाई कधी करणार। जनहितार्थ प्रसिद्ध ब्युरो रिपोर्ट, मुंबई फाइल्स बॅक मुंबई। गृह